महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एसटीच्या ताफ्यात आता आणखीन वाढ होणार आहे आणि यामध्ये खरं तर आधुनिक पद्धतीच्या खरं तर बसेस या आता एसटीच्या ताफ्यामध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि प्रामुख्याने आपण पाहिलं होतं यापूर्वी शिवनेरी त्याचबरोबर शिवशाही आणि शिवाई या नावाच्या बसेस खरं तर त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या एसटीच्या मंडळामध्ये खरं तर धावत होत्या। मात्र आता या ठिकाणी नवीन बस जे आहे ते राजमाता जिजाऊ एसटी बसेस या त्या ठिकाणी सुरुवात होणार आणि याच्या बसचं आपण पाहू शकता की या ठिकाणी 3+2 अशा पद्धतीच्या एका रांगेत खरं तर 5 सीटा या ठिकाणी आधुनिक पद्धतीने उभारण्यात आल्या आहेत। त्याचबरोबर या संपूर्ण बसचे वैशिष्ट्य जर आपण पाहिले तर या बसमध्ये खरं तर 4 CCTV कॅमेरेज या बसमध्ये त्या ठिकाणी लावण्यात आले आहेत आणि या संपूर्ण बसचं लोकार्पण सोहळा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार त्याचबरोबर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत जे आहे ते पार पडणार आणि ही बस सर्वप्रथम जे आहे ते नागपुरात जे आहे ते सुरू होईल आणि त्यानंतर आपण पाहतो की नाशिक असेल पुणे मुंबई या सर्वच ठिकाणी जे आहे ते जाताना आपल्याला प्रवास करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील। त्यामुळे एसटी महामंडळातील शिवनेरी शिवशाही आणि शिवाई या बसेस नंतर आता आपण पाहिलं की राजमाता जिजाऊ आधुनिक बस ही आता लोकांच्या सेवेत त्या ठिकाणी येणार आहे आणि आपण या बसचे वैशिष्ट्य सुद्धा पाहू शकता। या ठिकाणी आधुनिक पद्धतीचे 4 कॅमेरेचे स्क्रीन CCTVचे स्क्रीन या ठिकाणी लावण्यात आले आहे। त्याचबरोबर या बसमध्ये आपल्या ज्या प्रवाशांना त्यांच्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी या ठिकाणी स्टेशनचे बोर्ड म्हणजे या बोर्डवरती आपलं कोणत्या स्थानक पुढे येणार आहे याची माहिती या डिजिटल बोर्डद्वारे प्रवाशांना जे आहे ते मिळणार आहे। त्याचबरोबर आपण पाहिलं तर आधुनिक पद्धतीने ही संपूर्ण बनवलेली बस ही आता प्रवाशांच्या सेवेसाठी खरं तर आजच्या नंतर ही रुजू होणार आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यामुळे अनेक प्रवाशांना खरं तर आपण पाहिलं की यापूर्वी उभ्याने खरं तर प्रवास करावा लागत होता। त्यामुळे प्रवाशांची वाढती संख्या ही लक्षात घेता आता या ठिकाणी बसची संख्या सुद्धा त्या ठिकाणी वाढवण्यात आली आणि त्यामुळे 3000 बसेस या ठिकाणी या जे आहे ते या पुढे धावणार आहेत आणि त्यामुळे अनेक प्रवाशांना जे आहे ते या आधुनिक नवीन बसेसमुळे प्रवास करण्याच्या वेळी एक दिलासा मिळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।